नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माहीतच असेल की डिप्लोमा ॲडमिशन 2022 साठी पोस्ट एस-एस-सी डिप्लोमा म्हणजे 10वी नंतरचे जे एस-एस-सी पॉलिटेक्निक डिप्लोमा आहेत त्यांची पहिल्या राऊंडचा रिझल्ट आलेला आहे. तुम्हाला कळलं असेल कोणतं कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे. आता वेगवेगळ्या विद्यार्थ्यांची वेगवेगळी स्थिती असणार आहे आणि आता आपण बघूया की फर्स्ट राऊंड नंतर कोणी नेमकं काय करायचं. ज्यांना कॉलेज मिळालं त्यांनी काय करायचं, ज्यांना कॉलेज नाही मिळालं त्यांनी काय करायचं, कोणता ऑप्शन नंबर मिळाल्यानंतर काय ॲक्टिव्हिटी करायची आहे थोडक्यात आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे तुम्हाला उद्या काय ॲक्टिव्हिटी करायची, उद्या तुम्हाला कोणती ॲक्शन करायची हे अगदी स्पष्ट होऊन जाईल. चला विद्यार्थी मित्रो, करू व्हिडिओमध्ये सुरुवात. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया ज्या विद्यार्थ्यांना त्यांचं पहिलंच ऑप्शन मिळालेलं म्हणजे पहिल्या नंबरचं कॉलेज अलॉटमेंट झालं, त्यांनी जो ऑप्शन फॉर्म भरला होता त्यातलं पहिल्याच नंबरचं कॉलेज ज्यांना मिळालं, ज्याला आपण पहिला ऑप्शन म्हणतो, कारण तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला होता त्यातलं जे 1 नंबरचं कॉलेज त्याला आपण पहिला ऑप्शन म्हणतो, 2 नंबरचं जे कॉलेज आहे त्याला दुसरा ऑप्शन म्हणतो. तर हे तुम्ही लक्षात असू द्या. अलॉटमेंट झालेली आहे, सगळ्या विद्यार्थ्यांना माहीतच आहे. पहिला ऑप्शन ज्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे त्यांच्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू. त्यांना आता उद्या काय करायचं आहे किंवा पुढची ॲक्टिव्हिटी त्यांच्यासाठी काय असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण चार्टद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिलं ऑप्शन तुम्हाला मिळालं आहे. आता सेल्फ व्हेरिफिकेशनची प्रोसेस उद्यापासून तुमच्या लॉग इनला सुरू होईल. तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन, आता सेल्फ व्हेरिफिकेशन काय करायचं, ज्यावेळेस तुम्ही सीट ॲक्सेप्टन्सला जाता तुमच्या लॉग इनमध्ये तशी सोय उपलब्ध करून दिलेली असेल त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे क्वालिफाईंग मार्क्स, कॅटेगरी हे सगळं तुम्ही ऑलरेडी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागली त्यावेळेस चेक केलेलं असेलच. तरी कोणी जर राहिलं असेल, ही मला वाटतं ही जी स्टेप आहे ही फार विद्यार्थ्यांची नसावी, कारण तुम्ही ऑलरेडी ह्या सगळ्या गोष्टी चेक केलेल्या आहेत. त्यात जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी कोणत्याही मोडने तुम्ही ग्रीव्हन्स टाकू शकता. ज्या विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की आम्ही फिजिकल स्क्रुटिनी फॉर्म भरला होता परंतु ई स्क्रुटिनी दिसतंय, ई स्क्रुटिनी फॉर्म भरला होता परंतु फिजिकल स्क्रुटिनी दिसतंय, पण आता तुम्ही तुमचा जो ग्रीव्हन्स टाकायचा तुम्हाला जो कन्व्हिनियंट वे असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. परंतु ही परिस्थिती 99.99 विद्यार्थ्यांची उद्भवायला नाही पाहिजे, कारण त्यांची जी स्क्रुटिनी, रिस्क्रुटिनी किंवा तुम्ही ज्यावेळेस तुमचा ग्रीव्हन्स पिरियड होता त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्यांच्या ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या असतील. सेल्फ व्हेरिफिकेशन तुम्ही करायचं आहे. तुम्हाला मिळालेले सीट ही बरोबर आहेत, तुम्ही जे क्लेम केले होते ते सगळे योग्य आहेत, तुमची कॅटेगरी हे सगळ्या गोष्टी योग्य बसत आहेत, अशा सगळं व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि मग तुम्हाला जायचं आहे पुढच्यात. आता पुढे तुमच्याकडे ऑप्शन नसणार आहे, कारण तुम्ही पहिलाच ऑप्शन तुम्हाला मिळालं आहे म्हणजे ते सीट झालेलं असेल ॲटो फ्रीज. आता ॲटो फ्रीज म्हणजे काय, तर ॲटो फ्रीज म्हणजे जे तुमचं सर्वोच्च ऑप्शन होता, बरोबर आहे, तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला होता त्यातलं 1 नंबर कॉलेज म्हणजे तुमची सगळ्यात आवडती गोष्ट, सगळ्यात आवडतं कॉलेज, सगळ्यात आवडती ब्रँच तुम्ही तिथं टाकली होती, अशीच अपेक्षा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी टाकली नव्हती याचा अर्थ ते ऑप्शन फॉर्म भरायला चुकलेले आहेत. ज्यांना पहिलंच ऑप्शन मिळाले ते अगदी खुश पाहिजेत, कारण त्यांना जे हवं ते मिळालेलं आहे. आणि याच विचाराने तुमचं सिस्टीम काय करते, तुमचं हे ऑप्शन लॉक करून टाकते तुमच्यासाठीच आणि तुम्हाला ते घ्यायलाच लागतं. मिळालेलं सीट हे घ्यायलाच लागतं. सिस्टीम तुमचं हे सीट ॲटोमॅटिक फ्रीज करून टाकते, तुम्हाला अलॉट करून टाकते, लॉक करून टाकते. तुम्हाला त्या कॉलेजला जायचं आणि ॲडमिशन घ्यायचंच आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला सीट ही ॲक्सेप्ट करायलाच लागेल, ठीक आहे. आता तुम्हाला सीट ॲक्सेप्ट करायची, तिथं व्यवस्थित मेनू असेल, तिथं सगळं इंटरफेस असेल, काही अडचण नाही, फक्त तुम्ही प्रोसेस समजून घ्या. सीट ॲक्सेप्टन्स फी आता आपल्याला भरायची आहे, कारण आपल्याला आवडीचं कॉलेज मिळालं ते फ्रीज झालेलं आहे. आता सीट ॲक्सेप्टन्सला जायचं आहे. ऑनलाईन तुम्हाला 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे, ती ऑनलाईनच भरायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी हे ऑनलाईन 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी भरणार नाहीत त्यांनी सीट नाकारली असंच समजल्या जाईल आणि ते ह्या सिस्टीममधून बाहेर पडतील. पुढच्या सेकंड आणि थर्ड राऊंडला ते विद्यार्थी पार्टिसिपेट होऊ शकणार नाहीत. त्याच्यामुळे ज्यांना पहिला ऑप्शन मिळालं आहे ते आता पुढच्या 2 राऊंडसाठी इलिजिबल नसतील, पात्र नसतील. सीट ॲक्सेप्टन्स फी ही कोणत्याही एका स्टेजला एकदाच भरायची. आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण ही चर्चा ऑलरेडी केलेली आहे की सगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना एकदा सीट ॲक्सेप्टन्स फी ही भरायचीच आहे. तुम्ही इथं भरा किंवा पुढच्या राऊंडला भरा, म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला कॉलेज लागेल त्यावेळेस तुम्हाला ती भरायचीच आहे. ज्यावेळेस तुम्ही सीट ॲक्सेप्टन्सला जाताल, मिळालेली सीट घ्यायला जातात, त्यावेळेस तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे. चला, आपण ह्या स्टेप समजून घेतल्या. पहिला ऑप्शन मिळाला आहे, सेल्फ व्हेरिफिकेशन आपण केलं, ॲटो फ्रीज झालेलं आहे, सिस्टीमने तुम्हाला सांगितलं सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे. आणि सीट ॲक्सेप्टन्स फी भरून झाली की रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट, म्हणजे आपल्याला जे कॉलेज मिळालं आहे, जे हा पहिला ऑप्शन मिळाला आहे, ह्या ऑप्शन ज्या कॉलेजचा आहे तिथं आपल्याला जायचं आहे आणि ॲडमिशनची प्रोसेस कंप्लीट करायची. म्हणजे काय तर ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे, कॉलेजला चौकशी करा अगोदर,
जास्त विद्यार्थी फर्स्ट राऊंडला नसतात रिपोर्टिंगसाठी, तरी मी आपण ही प्रक्रिया समजून घेऊया. तुम्हाला कॉलेजला विचारायचं आहे फी किती आहे, कशी भरायची आहे. बरेचसे कॉलेजेस ऑनलाईन घेतात, काही ऑफलाईन घेतात, जसं DD काढून घेतात, जसं ते घेतात त्याप्रमाणे तुम्हाला फीची तयारी करायला लागेल. फीज आणि डॉक्युमेंट घेऊन त्या कॉलेजला जायचं आहे. तुमचं हे जे आत्ताचं अलॉटमेंट लेटर म्हणजे तुम्ही ज्यावेळेस बघितलं ना तुम्हाला कॉलेज कोणतं मिळालं त्याची प्रिंट काढायची आणि हे सगळं घेऊन तुम्हाला त्या कॉलेजचा फॉर्म वगैरे ते विचारायचं तुम्हाला का तुमचा फॉर्म ऑनलाईन आहे का, वेबसाईटवरती आहे का, प्रिंट काढून भरायचा आहे, ऑनलाईन तसाच भरायचा आहे किंवा कॉलेजने तशी सोय केली तिथं भरायची, हे सगळी माहिती तुम्हाला घ्यायला लागणार. डिटेल व्हिडिओ रिपोर्टिंगचा आपण बनवलेला आहे. तो जरी या चॅनलवर नसला तरी मी या चॅनलवर मराठीतून तो व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी देईल की आपली जनरली ॲडमिशन प्रोसेस कशी असते, त्याच्यासाठी आपल्याला काय काय तयारी करायला पाहिजे. तोही लवकरच आपण व्हिडिओ टाकू, म्हणजे विद्यार्थ्यांची गैरसोय जेवढी होईल तेवढी आपण वाचवू शकू. आणि म्हणजे काय की तुम्हाला जाऊन कॉलेजची जी बाकीची प्रोसेस ती कंप्लीट करायची. काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं असेल की पटकन फर्स्ट राऊंडला आपण ॲडमिशन कंप्लीट करून टाकूया, आहे ते ऑप्शन घेऊन टाकूया, ॲटो फ्रीज जरी नाही झालं तर सेल्फ फ्रीज करू, जी पुढे येणारच आहे ती कथा, आणि मग आपण आपल्या कॉलेज लवकर सुरू होतील. तर असं काही नाही, बरेचसे कॉलेजेस हे सेकंड राऊंड थर्ड राऊंड नंतरच सुरू होतील. तुम्ही चांगलं कॉलेज मिळवण्यावरती भर द्या, कॉलेज लवकर सुरू होण्यावरती हा विचार करू नका. चला, पहिलं ऑप्शन बघितलं, पहिलाच ऑप्शन मिळालं आहे. आपण त्या विद्यार्थ्यांची कंडिशन बघितली, त्यांच्याबद्दल आपण बोललो. आता असे जे विद्यार्थी आहेत, बहुतांश विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये मोडतात. खूप सारे असे विद्यार्थी असतील की पहिलं सोडून इतर ऑप्शन त्यांना मिळालेला आहे. आता त्यांनी काय करायचं? पहिला ऑप्शन त्यांना मिळाला नाही, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, 10वा, 5वा, 100वा, 1000 नाही पण 100वा, 150, जो काही मिळालेला आहे तुम्हाला, जो काही तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला, परंतु पहिला सोडून इतर कोणता ऑप्शन तुम्हाला आता मिळालेला आहे. आता तुम्ही काय करायचं आहे? सेल्फ व्हेरिफिकेशन. परत आली गोष्ट, सेल्फ व्हेरिफिकेशन ही स्टेप सगळ्याला करायचीच आहे. आता सेल्फ व्हेरिफिकेशन आपण मागच्या वेळेसच बघितलं की तुम्ही क्वालिफाईंग मार्क, कॅटेगरी, बाकीचे जे तुम्ही भरलेले आहेत ते सगळं चेक करा. काही प्रॉब्लेम असेलच, नसावंच पण असेलच तर तुम्ही जसं सांगितलं ई स्क्रुटिनी किंवा फिजिकल स्क्रुटिनी जो तुम्हाला बरा वाटेल त्या मार्गाने जाऊन तुम्हाला ग्रीव्हन्स टाकायचा आहे. परंतु जसं आपण मागे बोललो, याच्यामध्ये कुणीही विद्यार्थी नसावा. जे रिअर विद्यार्थी असतील त्यांनी तुम्हाला ग्रीव्हन्स करायलाच लागणार. मग चला, ही स्टेप आपण केली, सेल्फ व्हेरिफिकेशन केलं, आपल्या सगळ्या गोष्टी आपण चेक केल्या. आता तुमच्या पुढे 2 रस्ते आहेत. पुढे तुम्ही इकडे जाऊ शकता किंवा इकडे जाऊ शकता. इकडचा रस्ता आपण बघू. आता सेल्फ व्हेरिफिकेशन तुम्ही केलं आणि तुम्हाला आता सीट ॲक्सेप्टन्स फी भरायची आहे. म्हणजे तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी भरता. आता कसं आहे की सीट ॲक्सेप्टन्स फी भरली तुम्ही, सीट ॲक्सेप्टन्स जसं आपण सांगितलं की 1000 रुपये सीट ॲक्सेप्टन्स फी तुम्हाला ऑनलाईन भरायचीच आहे. जे भरणार नाहीत म्हणजे जे इकडे जातील त्यांनी सीट सोडली असं समजलं जाईल. म्हणजे जर तुम्ही फी भरलीच नाही, चला ठीक आहे आपण हे कंप्लीट करू अगोदर. जे विद्यार्थी सीट ॲक्सेप्टन्स फी भरणार नाहीत त्यांनी सीट सोडली अशी समजून जायचं आणि तुम्ही आता पुढच्या राऊंडला जायचं. म्हणजे या राऊंडला तुम्हाला काही करायचं नाही, सीट तुम्ही सोडली. पहिला सोडून इतर ऑप्शन मिळाले असतील तर, आणि तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी भरली नाही तर, म्हणजे तुम्ही सीट सोडली असा त्याचा अर्थ होईल आणि तुम्ही तुमच्या पुढच्या राऊंडला जाल. असं नाही की तुम्ही बाहेर पडाल, पुढच्या राऊंडला तुम्ही जाऊ शकता. आता जे विद्यार्थी सीट ॲक्सेप्ट करतील, म्हणजे ही जी मिळालेली सीट आहे ही ॲक्सेप्ट करणार आहेत, ते ॲक्सेप्ट जे करतील, सीट ॲक्सेप्टन्स फी भरतील म्हणजे ती सीट ॲक्सेप्ट करतील. आता त्यांच्यापुढे 2 रस्ते आहेत. एकदा सीट ॲक्सेप्ट तुम्ही केली की तुमच्यापुढे 2 रस्ते आहेत. एक रस्ता आहे सेल्फ फ्रीज, ज्याच्याबद्दल आपण बोललो होतो. सेल्फ फ्रीज म्हणजे काय तुम्हाला स्पष्ट सांगतो विद्यार्थी मित्रांनो. सेल्फ फ्रीज म्हणजे अशी कंडिशन असावी माणसाची, तुमची विद्यार्थ्यांची की मला आता दुसऱ्या तिसऱ्या नंबरचं जे काही कॉलेज मिळालेलं आहे किंवा जे आत्ता मला ऑप्शन मिळालेलं आहे तो मला एकदम फिट्टम फाट एकदम ओके आहे. मला दुसरं कॉलेज नको आहे, मला इथून पुढच्या राऊंडमध्ये जायचंही नाही आहे, मला दुसरी ब्रँच, दुसरं कॉलेज काही नको आहे, जे मिळालं मला तेच घ्यायचं आहे आणि मला तेच पाहिजे. ही जर तुमची कंडिशन असेल मित्रांनो तर तुम्ही सेल्फ फ्रीजला जा. अन्यथा हा ऑप्शन तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. ते बोलूच आपण. जे विद्यार्थी सेल्फ फ्रीजचा ऑप्शन चूज करतील त्यांनी एकदा सेल्फ फ्रीज त्यांची सीट केली की तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे कॉलेजला. म्हणजे ज्या कॉलेजला तुम्ही जे सीट तुम्ही आता ॲक्सेप्ट करणार आहात ते त्या कॉलेजला जायचं आहे. जसं आपण मागे बोललो होतो, डॉक्युमेंट घेऊन जायचे, फी घेऊन जायची, त्यांच्याप्रमाणे तुम्हाला ॲडमिशन प्रोसेस कॉलेजमध्ये जाऊन पूर्ण करायची. तुम्ही पुढच्या 2 राऊंडसाठी इलिजिबल नसणार आहात, तुम्ही पात्र नसणार आहात, तुम्ही या सिस्टीममधून बाहेर आता पडलेला आहात. ठीक आहे, मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, तुम्ही सेल्फ फ्रीज तेव्हाच कराल जेव्हा तुम्हाला जे ऑप्शन मिळालेलं आहे ते तुमच्या अत्यंत आवडीचं आहे आणि हे ऑप्शन सोडून तुम्हाला इतर कुठल्याही ऑप्शनचा तुम्ही विचार करत नसाल तर सेल्फ फ्रीज हे बेटर ऑप्शन तुमच्यासाठी. सेल्फ फ्रीज करा आणि ते घेऊन टाका, संपून टाका विषय. मात्र पुढचा एक इंटरेस्टिंग पॉईंट असा आहे, एखादं बऱ्यात बरं कॉलेज मला मिळालं आहे, म्हणजे 3rd नंबर 4th नंबरचं मला कॉलेज आणि ब्रँचचं कॉम्बिनेशन मिळालेलं आहे. मी ठीक आहे, समाधानी आहे मी त्या गोष्टीवरती. विद्यार्थी मित्रांनो, मी समाधानी आहे. जर मला दुसरं कोणतं मिळालं नाही तर हे मी घेणार. म्हणजे पुढच्या 2 राऊंडमध्ये मला जर
ह्याच्यापेक्षा बेस्ट कॉलेज नाही मिळालं तर हे माझ्यासाठी ओके आहे, मला चालतं आहे, मी इथं जाऊन ॲडमिशन घेणार आणि कोर्स कंप्लीट करणार. तुमची अशी कंडिशन असेल तर तुम्ही बेटरमेंटला जा, नक्कीच जा बेटरमेंटला, कारण अजून बेटर कॉलेज मिळण्याच्या पुढच्या 2 राऊंडमध्ये शक्यता आहे. तेव्हा बेटरमेंट हा सगळ्यात उत्तम पर्याय तुमच्यासाठी आहे. आणि तुम्ही काय करायचं आहे, सीट ॲक्सेप्ट केली पण नॉट फ्रीज आणि बेटरमेंटचा तिथं ऑप्शन असेल तो चूज करायचा आहे. आणि तुम्ही एकदा ते सबमिट केलं हे करून की तुम्ही पुढच्या राऊंडसाठी इलिजिबल आहात आणि तुम्ही आता आहे ती सीट तुम्ही घेतलेली, तुमच्यासाठी ती राखीव ठेवलेली आहे. तुम्ही जी सीट ॲक्सेप्ट केली आत्ताच्या ह्या राऊंडला, पहिल्या सोडून जो दुसरा ऑप्शन भेटला तुम्हाला, तिसरा चौथा पाचवा जो काय बोललो आपण तो, ती तुम्ही आता सिक्युअर केली, ती तुमच्यासाठी राखीव ठेवलेली आहे. पुढच्या राऊंडमध्ये जर नाही भेटली दुसरी सीट तर ही आहे तीच तुम्हाला राहील. सेपरेट व्हिडिओ आपण नॉट फ्रीज बेटरमेंट काय चीज आहे याच्यावरती आपण बनवलेला आहे, तोही तुम्ही रेफर करू शकता. त्याच्यात काही फारसा बदल झालेला नाही यावर्षी. ठीक आहे, तोही व्हिडिओ कृपया तुम्ही रेफर करावा. एकदा तुम्ही बेटरमेंटला गेलात की तुम्ही पुढच्या राऊंडला इलिजिबल होता. आता पुढच्या राऊंडसाठी बरेच विद्यार्थ्यांचे क्वेश्चन असतात, त्यातले काही जे मेन मुद्दे ते मी तुम्हाला सांगतो की पुढच्या राऊंडसाठी पूर्णपणे नवीन किंवा जो तुम्ही भरला आहे त्या ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्ही एडिट हवं तसं करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सध्याचं तुमचं जे कॉलेज आहे ते नवीन ऑप्शन फॉर्ममध्ये टाकायची गरज नसते, ते ॲटोमॅटिक शेवटी येऊन जातं. ठीक आहे, कारण हे जे तुमचं भेटलं तुम्हाला बेटर पाहिजे ना, तर ह्या ऑप्शनपेक्षा तुम्ही बेटरच ऑप्शन वरचे असणार आहेत, म्हणून तुमचं सध्याचं कॉलेज सगळ्यात शेवटी येतं आणि बेटरमेंटच्या ऑप्शन फॉर्ममध्ये तुम्हाला पुढचे ऑप्शन तुम्ही देऊ शकतात, हवे ते कॉलेजचे ऑप्शन देऊ शकतात, काही अडचण नाही. ठीक आहे, पुढच्या राऊंडमध्ये भरलेले ऑप्शन तुम्ही पुढच्या राऊंडमध्ये जे ऑप्शन फॉर्म भराल ते आत्ता जे कॉलेज मिळाले त्याच्यापेक्षा बेटर आहेत असं समजलं जाईल आणि त्याप्रमाणे अलॉटमेंट होईल. ठीक आहे, आता पुढच्या राऊंडमध्ये जर तुम्हाला एखादं कॉलेज मिळालं तुमच्या ऑप्शन फॉर्ममधलं नवीन भरलेल्या, आत्ताचा ऑप्शन फॉर्म पुसून टाका, काही अडचण नाही त्याच्यामध्ये. तुम्ही सेकंड राऊंडसाठी जो ऑप्शन फॉर्म भरणार आहात त्यातलं जर कॉलेज मिळालं तुम्हाला एखादं, तर आत्ताचं कॉलेज जाणार, ॲटोमॅटिक जाणार. तिथं अशी कंडिशन नाहीत नाही की मला दोन्हीपैकी जे हवं ते घेईल मी, असं नसतं. बेटरमेंट ही बेटरमेंटच होईल. नवीन कॉलेज मिळालं तर ते तुमच्याला ते राखीव राहील आणि हे जाईल. परत तुम्ही बेटरमेंटला थर्ड राऊंडला जाऊ शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, आता आपण ह्या दोन्ही कंडिशन समजून घेतल्या. आणि जर अशी कंडिशन असेल विद्यार्थी मित्रांनो की पहिला सोडून मला इतर ऑप्शन मिळाला आहे, तिसरा चौथा मिळाला आहे, पण चुकून तो माझ्याकडनं पडला होता, मला ते कॉलेज नको आहे, मला तो ऑप्शन नको आहे, कोणत्याही परिस्थितीत मी तिथं जाणार नाही, एक वेळ मी डिप्लोमा करणार नाही पण मी तिथं जाणार नाही, अशी कंडिशन असेल तर तुम्ही सीट ॲक्सेप्टन्स फी भरू नका, सीट ॲक्सेप्ट करू नका, पुढच्या राऊंडला जा. म्हणजे तुम्ही काहीच ॲक्शन करू नका, काहीच ॲक्शन नाही केली म्हणजे तुम्ही सीट ही जी भेटली ती सीट सोडली असा त्याचा अर्थ होईल आणि तुम्ही पुढच्या राऊंडला जाल. परंतु अशी चूक होणे ही अपेक्षा तुमच्याकडनं नाही. मला वाटतं पहिले सोडून इतर ऑप्शन ज्यांना मिळाले त्या विद्यार्थ्यांच्या शंका इथं मॅक्झिमम दूर झालेल्या असावेत. आता तिसरी एक कॅटेगरी आहे विद्यार्थ्यांची, म्हणजे तिसरी एक कंडिशन असू शकते विद्यार्थ्यांची, ती म्हणजे कोणतंच कॉलेज मिळालं नाही, म्हणजे कोणताच ऑप्शन मिळाला नाही. मी 10, 15, 20 कॉलेजेस भरले होते परंतु मला कोणतंच ऑप्शन मिळालं नाही. आता ही कंडिशन कधी उद्भवू शकते की एकतर तुम्ही ऑप्शन फॉर्म असा भरला तो तुमच्या आवाक्याच्या बाहेरचा होता, म्हणजे तुमचं मेरिट असेल 70-80 आणि तुम्ही सगळे कॉलेज भरले असतील 90च्या पुढचे तर तुम्हाला मिळणार नाही. तुमचा जर रेंज असेल, तुमचे मार्क्स असतील 92-93 तर तुम्ही 92-93च्या आसपासचे कॉलेजेस तिथं टाकणं गरजेचं आहे, तेव्हा आपल्याला कॉलेज अलॉट होत असतं. परंतु जर अशी सिच्युएशन असेल की तुम्ही खूप वरचे किंवा खूप कमी दिले असतील, काही विद्यार्थ्यांनी 2-3च कॉलेज टाकले असतील, ते मेरिटमध्ये बसले नाहीत तर त्यांना मिळणार नाही कॉलेज. तर अशा पद्धतीमुळं अशा काही गोष्टींमुळे तुम्हाला कॉलेज मिळालं नव्हतं, तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं नाही, त्याच्यामुळे तुम्हाला काहीही करायची गरज नाही. तुम्ही आता अभ्यास करा, आपल्या काय गोष्टी चुकल्या, आता फर्स्ट राऊंडची जी कट ऑफ लिस्ट आलेली तीही तुमच्या मदतीला आहे, तिचाही अभ्यास करा. आपण किती दूर होतो कोणत्या कॉलेजपासनं आणि मग त्या हिशोबाने तुम्ही पुढच्या राऊंडसाठी ऑप्शन काढा आणि ते ऑप्शन पुढच्या राऊंडला भरा, तुम्हाला नक्कीच सीट मिळेल. नाराज व्हायचं काही कारण नाही. काहीतरी चूक 100% आपल्याकडनं झाली म्हणून आपल्याला सीट मिळालं नाही. ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्मच भरला नव्हता त्याच्यामुळे त्यांना सीट मिळाली नाही, ते विद्यार्थी पुढच्या राऊंडला ऑप्शन फॉर्म भरू शकतात. त्याच्यामुळं असं काही नाही आहे की तुम्ही पुढे या राऊंडमध्ये पार्टिसिपेट होऊ शकणार नाहीत म्हणून. तर चला, पुढच्या राऊंडमध्ये तुम्हाला भरपूर प्रयत्न करायला लागतील. काही मुद्दे मी तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, की ज्या विद्यार्थ्यांनी ऑप्शन फॉर्म भरला नव्हता ते पुढच्या राऊंडसाठी पात्र आहेत, ते पुढच्या राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म भरू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. तसंच ज्या विद्यार्थ्यांनी भेटलेली सीट स्वीकारली नाही, म्हणजे त्यांनी सीट ॲक्सेप्ट केली नाही, सीट ॲक्सेप्टन्स फी भरली नाही या राऊंडला, तेही नवीन ऑप्शन फॉर्म भरू शकतील, काही अडचण नाही. या राऊंडमध्ये भेटलेली सीट स्वीकारली तुम्ही आणि पुढच्या राऊंडसाठी बेटरमेंट ऑप्शन चूज केला आहे, तेही पुढच्या राऊंडसाठी पात्र असतील, पुढच्या राऊंडला तेही जातील, पुढच्या राऊंडसाठी तेही ऑप्शन फॉर्म भरतील.
फ्रेश भरतील किंवा आहे तो एडिट करतील, काही अडचण नाही. ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये सीट भेटली नाही ते पुन्हा नवीन ऑप्शन फॉर्म भरून पुढच्या राऊंडसाठी प्रयत्न करतील. ठीक आहे. ज्यांची इच्छा मिळालेली सीट घेण्याची नसेल ती सीट ॲक्सेप्ट करणार नाहीत, म्हणजे सीट ॲक्सेप्टन्स फी भरणार नाहीत, त्यांची सीट आपोआप जाईल. हे मुद्दे मी तुम्हाला लक्षात आणून देऊ इच्छित होतो. थांबूया इथे, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तुमच्या काही शंका असतील तर विचारा. आपण पुढचा व्हिडिओ जो आहे तो लाईव्ह करण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे ज्या शंका तुमच्या फर्स्ट राऊंडच्या किंवा दुसऱ्या राऊंडच्या दृष्टीनं असतील त्याबद्दल आपण विचार करू. लवकरच पुढच्या राऊंडसाठीची बेस्ट स्ट्रॅटेजी काय असणार आहे त्याच्यावर आपण चर्चा करूया. थांबू इथे, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. चॅनलला सबस्क्राईब करायची काहीही गरज नाही. थँक्यू.